एका छोट्याशा कॅन्डलमुळे लाखो ट्रेडर्स बाय करतात आणि दुसऱ्या कॅन्डलमुळे लाखो ट्रेडर्स सेल करतात. पण ही कॅन्डल नेमकी काय सांगते? आज आपण 5 महत्त्वाचे कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकणार आहोत, जे प्रत्येक बिगिनर ट्रेडर्सला माहिती असणे गरजेचे म्हणजे गरजेचेच आहे. नमस्कार मित्रांनो, यू-एस फ्लॅशमध्ये या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण फॉरेक्स चार्ट आणि कॅन्डलस्टिक चार्ट समजून घेतला. आज आपण त्या कॅन्डलच्या मागचा खरा अर्थ काय आहे तो समजून घेणार आहे. कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे मार्केटमध्ये बायर्स आणि सेलर यांच्यातील लढाई दाखवणारे एक प्रकारचे संकेतच आहे. जर हे पॅटर्न योग्य प्रकारे जर तुम्हाला समजले, तर तुम्हाला चांगल्या प्रकारे एंट्री घेता येईल, चांगल्या प्रकारे एक्झिट घेता येईल. म्हणजे एंट्री आणि एक्झिटचे जे पॉइंट झोन जे असतात, त्यातून तुम्हाला शोधणं सोपं जाईल. तर बघा, कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे काय? कॅन्डलस्टिक पॅटर्न हा एक कॅन्डलवरून मार्केट पुढची दिशा निश्चित होत नाही. पण अनेक कॅन्डल मिळून जर मार्केट काय पुढे भविष्यात मूव्हमेंट देणार आहे याचा अंदाज येतो. म्हणजे यालाच म्हणायचे की कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे एक प्रकारची प्राइस ॲक्शनची भाषा. प्रोफेशनल ट्रेडर्स इंडिकेटरपेक्षा जास्त प्राइस ॲक्शनवर जास्त विश्वास ठेवतात. तर पहिला पॅटर्न डोजी. डोजी पॅटर्न म्हणजे ओपन आणि क्लोज जवळपास एकाच ठिकाणी असतात. तुम्हाला चार्टमध्ये वरती आपल्या PDF दाखवलेलं आहे इमेजमध्ये. डोजीची पॅटर्न ओपन आणि क्लोज जवळपास सेमच आहे. बॉडी खूप छोटी असते, एकदम लहान असते. म्हणजे आता इथे काय झालं असेल, बायर आणि सेलर हे दोन्ही समान ताकदीचे आहेत असा याचा अर्थ होतो. म्हणजे दोन्हीकडनं मार्केट कोणत्या दिशेला जाणार हे कन्फ्युजन आहे. फिक्स या कॅन्डलवरनं समजत नाही. पण जर डोजी अपट्रेंड नंतरनं दिसला, समजा डोजी हा मार्केट अपट्रेंडमध्ये आहे आणि अपट्रेंड झाल्यावर डोजीची कॅन्डल ही बनली, तर अपट्रेंड हा कमकुवत होण्याची शक्यता आहे. आणि त्याच्या विरुद्ध जर डाऊन ट्रेंडला दिसला डोजी, डाऊन ट्रेंड आलं मार्केट आणि डाऊन ट्रेंडला डोजी दिसला, तर तिथनं मार्केट रिव्हर्स होऊ शकतं. म्हणजे डाऊन ट्रेंड कमकुवत होऊ शकतो. पण ह्याच्यासाठी कन्फर्मेशनची कॅन्डलची वाट पाहणे गरजेचे आहे. सेकंड पॅटर्न हॅमर. हॅमर हॅमरमध्ये छोटा बॉडी, खाली मोठी शॅडो आणि वर छोटी शॅडो. हा पॅटर्न मोस्टली डाऊन ट्रेंड नंतर तयार झाला तर ह्यो बुलिश मानला जातो. बघा मी काय म्हणतोय, जर हा पॅटर्न डाऊन ट्रेंड झाला म्हणजे मार्केट थोडं पडलं, त्याच्यानंतर हा बनला, तर तो बुलिश सिग्नल मानला जातो. याचा अर्थ असा होतो की सेलरने प्राइस खाली नेला, पण बायरने प्राइस परत वर उचलला. आता इथं ट्रेंड चेंज होण्याची शक्यता आहे. म्हणजे इतके वेळ काय चालू होता, डाऊन ट्रेंड चालू होता. वर इमेजमध्ये दाखवले तुम्हाला डाऊन ट्रेंड चालू होता. आत्ता दोजी हॅमर बनला, तर इथनं ट्रेंड वरच्या साईडला मूव्ह करू शकतो, म्हणजे अप ट्रेंड चालू होऊ शकतो. पण याला पण कन्फर्मेशन गरजेची आहे. थर्ड पॅटर्न शूटिंग स्टार. आता सेम जे हॅमरचं झालं त्याच्या अगदी विरुद्ध असणारी बॉडी, छोटा बॉडी, वर मोठी शॅडो, खाली छोटी शॅडो. हा पॅटर्न अपट्रेंड नंतर जर समजा मार्केट वर गेलं, कंटिन्यू बुलिश मुवमेंटमध्ये वर गेलं मार्केट आणि तिथं जर हा कॅन्डल तयार झाला शूटिंग स्टारचा, तर तिथनं बेरीजचा सिग्नल ह्यो म्हणून हा कॅन्डल मानला जातो. याचा अर्थ जर बायरने प्राइस वर नेली होती, पण सेलरने पुन्हा ती प्राइस खाली आणली. इथनं कन्फर्मेशन मिळाल्यानंतर आपण इथनं ट्रेंड चेंज होणार असं समजून आपण डाऊन ट्रेंडला एंट्री घेऊ शकतो.
नेक्स्ट पॅटर्न बुलिश एंगल्फिंग. पहिली कॅन्डल लाल, दुसरी कॅन्डल हिरवी, दुसरी कॅन्डल ही पूर्णपणे पहिल्या कॅन्डलला कव्हर करते. म्हणजे काय करते, पहिली कॅन्डल आहे ती छोटी आहे, त्या कॅन्डलला दुसरी हिरवी कॅन्डल पूर्ण बायर लोक कव्हर करतात. म्हणजे इथे काय झालं, सेलरच्या कंट्रोलमध्ये मार्केट होतं आणि अचानक त्या लेवलला बायर लोक आलेत आणि बायर लोकांनी अचानक त्या लेवलला बाईंग करायला चालली. हा मे बी सपोर्टला होऊ शकतो. आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे, ते आपण नंतर करूया. तर बुलिश एंगल्फिंगचं लक्षात आलं मला, एक लाल कॅन्डल आणि त्याला पूर्ण कव्हर केला पूर्ण. याचा अर्थ असा झाला की बायर पूर्णपणे कंट्रोलमध्ये आले. सगळे बायर एंट्री घेऊन त्या स्टॉकला किंवा त्या पर्टिक्युलर इंडेक्सला कंट्रोलमध्ये आले. हा पॅटर्न जो आहे मोस्टली डाऊन ट्रेंडनंतर दिसला तरच हा बुलिश एंगल्फिंग बेस्ट मानला जातो. सेम याच्याविरुद्ध नेक्स्ट पॅटर्न बेरिश एंगल्फिंग. पहिली कॅन्डल हिरवी, दुसरी कॅन्डल लाल, आणि जी दुसरी कॅन्डल लाल आहे ती पूर्णपणे पहिल्या हिरव्या कॅन्डलला झाकते. याचाच अर्थ सेलर इथे मजबूत झाले. हा पॅटर्न अपट्रेंड झाल्यानंतर टॉपला दिसू शकतो किंवा रेजिस्टन्सला दिसू शकतो. तिथनं डाऊन ट्रेंड सुरू होण्याची शक्यता वाढते. म्हणजे समजा मार्केट कंटिन्युअस बुलिश मुवमेंट दिले, 1-2 आठवडे 3 आठवडे कंटिन्यू बुलिश मुवमेंट गेले, आपण एक दिवसाच्या कॅन्डलचा हिशोब पकडून चालू किंवा 15 मिनिटाचा पकडू. 15 मिनिटांना कंटिन्यू 7-8 कॅन्डल बुलिश एंगल्फिंग दिले आणि नंतर एक ओव्हर बुलिश एंगल्फिंग झाला, एक हिरवी कॅन्डल झाली आणि त्याच्यानंतर एक लाल कॅन्डल मोठी झाली, हिरव्या कॅन्डलला पूर्ण लाल कॅन्डलनं झाकली. त्याच्यानंतर आपण तिथं म्हणू शकतो की बाबा इथं एकतर प्रॉफिट बुकिंग येऊ शकते किंवा इथं सेलर ॲक्टिव्ह झालं. म्हणजे या दोन्ही गोष्टी ॲट अ टाइम जर घडल्या तर तिथून मुवमेंट डाऊन ट्रेंडला येऊ शकते, असा एक कन्सेप्ट मानला जातो. तर बिगिनरची सर्वात मोठ्या चुका कुठं होतात बघा. अनेक जे नवीन ट्रेडर आहेत ते काय करतात, फक्त एकच पॅटर्न पाहतात आणि लगेच ट्रेड घेतात. आता एक कॅन्डलवरून कसं आहे, एक वेळा फेल पण होऊ शकतात, याला स्टॉप लॉस लावावे लागतात, याची रिस्क मॅनेजमेंट व्यवस्थित पद्धतीने करावी लागते. या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागतील. तर डायरेक्ट अनेक लोक जे ट्रेडर आहेत ना, ते एक पॅटर्नच बघतात आणि लगेच एंट्री घेतात आणि म्हणतात मार्केटला ब्लेम करतात. पण ही सर्वात मोठी चूक आहे. नेहमी गोष्टी तपासल्या पाहिजे. तर कोणत्या गोष्टी बघा, ट्रेंड कोणता चालू आहे तो चेक केला पाहिजे, अप ट्रेंड चालू आहे, डाऊन ट्रेंड चालू आहे चेक केला पाहिजे, किंवा साईडवेज मार्केट आहे चेक केला पाहिजे, सपोर्ट रजिस्टर बघितला पाहिजे, व्हॉल्यूम बघितला पाहिजे आणि कन्फर्मेशन कॅन्डलची वाट बघितली पाहिजे. आणि एक महत्त्वाचं, एंट्री घेतल्यानंतर आपला एक फिक्स स्टॉप लॉस ठरवून आपण एंट्री घेणं गरजेचं आहे. पॅटर्न फक्त एक आपल्याला सिग्नल देतात, त्या हिशोबाने आपण घालाय. तर बघा मित्रांनो, आज आपण काय काय शिकलो बघा. आज कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये आपण डोजी, हॅमर, शूटिंग स्टार, बुलिश एंगल्फिंग आणि बेरिश एंगल्फिंग हे पॅटर्न तुम्हाला बऱ्यापैकी व्यवस्थितमध्ये तुम्हाला समजून सांगितलेले आहे. हे जर पॅटर्न समजले तुम्हाला, हे सर्वात महत्त्वाचे मेन पॅटर्न आहेत, हे जर पॅटर्न समजले तर तुम्हाला ट्रेडिंगमध्ये डिसिजन अधिक चांगल्या प्रकारे तुम्हाला घेता येईल. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे काय, परफेक्ट एंट्री एक्झिट कसे शोधायचे, हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. हा व्हिडिओ फॉरेक्स ट्रेडिंगमधील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या एका व्हॉट्सॲपला किंवा तुमच्या फेसबुकला किंवा सोशल मीडियाला हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून तुमच्यासोबत तुमच्या मित्राचा देखील फॉरेक्स मार्केटमध्ये
ट्रेडिंग करण्यासाठी एक चांगली माहिती तुमच्या मित्राला देखील मिळेल. तर भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.